जय मुक्ताईनगर मतदारसंघातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात केळी पीक विमा व विजेच्या तारा चोरी जाणे अशा अन्य घटनांबाबत शेतकरी हवालदिल आहे। या हवालदिल शेतकऱ्याची व्यथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज मंगळवारी औचित्याच्या मुद्द्याने विधिमंडळातील अधिवेशनात मांडली। पहा आमदार चंद्रकांत पाटील काय म्हणाले। चंद्रकांत पाटील। अध्यक्ष महोदय धन्यवाद। अध्यक्ष महोदय, जळगाव जिल्ह्यातील हवामानावर आधारित पीक विम्याच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने मी आपल्या औचित्य मांडतोय। जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक मोठ्या प्रमाणात केळी उत्पादन करत असताना जळगाव जिल्ह्यामध्ये 18% केळी आम्ही उत्पादन करतो। हवामानावर आधारित पीक विम्याच्या माध्यमातून किमान 78,000 शेतकऱ्यांनी 82,000 हेक्टरवर केळी पीक विमा लावल्यावर त्या विमा कंपनीच्या माध्यमातून मधल्या काळामध्ये ओव्हर इन्शुरन्सच्या नावावर किमान 11,000 शेतकऱ्यांना त्यांनी 11,360 शेतकऱ्यांचे प्रकरण त्यांनी रिजेक्ट केलेले आहे। हे प्रकरण जे रिजेक्ट केले याच्यामध्ये प्रत्यक्षात केळी आहे। एका धाब्या गावाच्या शेतकऱ्याचं आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं, त्याच्याकडे 1 हेक्टर 20,000 एवढी शेती असताना ओव्हर इन्शुरन्सच्या नावाखाली त्याच्याला संदीप दत्तात्रय पाटील नावानी या शेतकऱ्याची पीक विमा त्यांनी रद्द केलेला आहे। तांदलवाडी गावामध्ये जिकडे तिकडे जर बघितलं आपण तर सगळीकडे 100% केळी असताना तिथे केळी उत्पादक शेतकऱ्याला आपण तिथे याच्यातून रिजेक्ट करण्यात आलेलं आहे। माझी विनंती अशी आहे की दुहेरी संकट सापडलेला केळी उत्पादक शेतकरी याला सरकारने किमान संरक्षण देणे गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर मतदारसंघातल्या या रावेर मुक्ताईनगर बोदोड हा माझा मतदारसंघ आहे। ते 175 गावांमधचा हा मतदारसंघ असताना केळी उत्पादक शेतकऱ्याच्या मधल्या काळात 2022-23 मध्ये शेतातून कृषी पंपाची वीज चोरी आणि तार चोरी या प्रकरण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की आधी या प्रचंड मुक्ताईनगर तालुक्यात रावेरमध्ये 20 घटना, बोदोडमध्ये 18 घटना आणि मुक्ताईनगर तालुक्यात 8 घटना झाल्या आहेत। एकूण वीज चोरीच्या तारांच्या या घटना 46 घटनांच्या माध्यमातून 45 किलोमीटर तार चोरी गेलेला आहे। खऱ्या अर्थाने मला असं वाटतंय की 2023-24 चे या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आलेल्या हवामान पीक विम्याच्या माध्यमातून झालेलं नुकसान आणि या विद्युत चोरीच्या माध्यमातून, विद्युत तार चोरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर आलेलं हा संकट हे खऱ्या अर्थाने मोठं संकट आहे। आणि याच्यामुळे एक महिन्यापर्यंत त्या तारा तिथे बसवल्या जात नाही आणि खऱ्या अर्थात त्या शेतकऱ्याला अडचणी येतात। म्हणून दोघांच्या संदर्भात पीक विम्या संदर्भात मी शासनाने याच्यामध्ये लवकरात निवेदन करून पीक विम्याच्या शेतकऱ्याला कसा लाभ मिळवून देता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे। ती आज कंपनी अशी आहे, इन्शुरन्स कंपनी जी अशी तिचं ऑफिस अशा ठिकाणी आहे, स्टॉक एक्सचेंज मध्ये ऑफिस आहे, तिथे आमदाराला जाताना अडचणी होता, सामान्य शेतकरी जाऊन त्यांना जाब विचारू शकत नाही आणि त्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या भावना खूप अतिशय तीव्र आहे। औचित्याच्या मुद्द्यात का होईना पण मला त्यात बोलता आलं, किमान आपण दिला त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो। पण हा मुद्दा अति कळीचा